मित्रांनो, आपण पाहिलंय की मागच्या ह्याच्यात वर्गसंघर्ष. आता पाहतोय आपण कार्ल मार्क्सने केलेली संघर्षवादी किंवा द्वंद्वात्मक सिद्धांताची मांडणी. आता समाजात प्रचलित असलेली अर्थव्यवस्था ही समाजरचनेचा पाया आहे असे मार्क्स मानतो. धर्म, शिक्षण, कुटुंब, राज्य इत्यादी या सर्व अधिसंरचना आहेत. म्हणजे पायावर आधारित असलेला वरचा इमला आहे. समाजरचनेचा पाया असणारी अर्थव्यवस्था बदलली की वरच्या इमल्यात बदल होणे अपरिहार्य असते असे मार्क्स म्हणतो. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर प्रधान अर्थव्यवस्था बदलली व उद्योगप्रधान अर्थव्यवस्था आली. हा बदल म्हणजे समाज संरचनेच्या पायामधील बदल होय. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात धर्म, विवाह, कुटुंब, राज्य आदी संस्थांमध्ये जे काही बदल घडून आले त्याचे मूळ कारण अर्थव्यवस्थेतील बदल होय, असं म्हणणं कुणाचं तर मार्क्सचं. आता मार्क्सचं म्हणणं असं आहे की उत्पादन पद्धती आणि उत्पादन साधनावरील मालकी हक्क यांच्यात बदल झाला की राज्य यंत्रणा, कायदे, धार्मिक व सांस्कृतिक तत्वज्ञान या सर्वांमध्ये बदल घडून येतो. कारण उत्पादन पद्धती आणि उत्पादन साधनावरील मालकी हक्क या दोहोंना मार्क्स आर्थिक घटक असे संबोधतो. मालक, गुलाम, जमीनदार, भूदास, भांडवलदार असे समाजात दोन वर्ग निर्माण होण्याचे कारण म्हणजे उत्पादन साधने आणि उत्पादन पद्धती यावर लोकांचे असणारे मालकी हक्क. आता मार्क्सच्या संघर्षवादी किंवा द्वंद्वात्मक दृष्टिकोनाच्या विकासात अन्य विचारवंतांचं मग योगदान काय झालं आहे, तर मार्क्सने 19व्या शतकातील म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळातील समाजाचे अध्ययन करून आपला सिद्धांत मांडला. आता तो असा की औद्योगिक समाजाची वाटचाल उत्तर आधुनिक समाजाच्या दिशेने सुरू झाली. औद्योगिक समाजापेक्षा उत्तर औद्योगिक समाजात काही महत्त्वपूर्ण बदल घडून आले आणि प्रामुख्याने ऐतिहासिक पद्धतीचा अवलंब करून मार्क्सने समाज संरचनेचे विश्लेषण केले आणि आपला सिद्धांत मांडला. या पद्धतीने अध्ययनाचा आणि मांडण्याचा असलेला सिद्धांताचा समावेश मात्र बृहत शास्त्रात होतो असे मॅक्स वेबरने कार्ल मार्क्सप्रमाणे ऐतिहासिक पद्धतीचा अवलंब करून आपले सिद्धांत त्या ठिकाणी मांडले आहे. आता संघर्षवादी आणि द्वंद्वात्मक दृष्टिकोन काय आणि त्याचा अर्थ काय, तर संघर्षवादी सिद्धांताची व्यवस्थित सूत्रबद्ध आणि मार्क्सच्या शब्दात सांगायचं जर झालं तर त्याची सर्वप्रथम सुरुवात मार्क्सनेच केली. कार्ल मार्क्स हा संघर्षवादी दृष्टिकोनाचा प्रणेता म्हणून मानला जातो. 20व्या शतकात जॉर्ज सिमेल, राल्फ ड्रेंडार्फ, C.W. मिल्स, ओपन होमर, रेंडॉल्ड कॉलिन्स, लेविस कोजर आधी जे विचारवंत होते आणि संघर्षवादी सिद्धांतात त्यांनी नव्याने भर टाकली. आता त्यांचं असं म्हणणं आहे की संघर्ष हा आधुनिक काळातील सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि असे गृहीत धरून मार्क्स नंतरच्या काळातील विचारवंत संघर्षवादी सिद्धांताची मांडणी करतात. उत्पादन पद्धती आणि उत्पादन साधनावरील मालकी हक्क यांच्याबाबतची विषमता आणि त्यातून निर्माण होणारी वर्गरचना हे संघर्ष निर्माण होण्याचे मुख्य कारण आहे असं मात्र कोणी मांडलं तर मार्क्सनी मांडलं, पण हे विचारवंतांना मान्य नाही. मग आधुनिक काळातील ड्रेंडार्फ, मिल्स, कोजर आदींच्या संघर्षवादी सिद्धांतात राज्यविरहित आणि वर्गविरहित अशा साम्यवादी समाजाचे स्वप्न मात्र रेखाटलेले नसते असे आपल्याला म्हणता येते. आता आधुनिक काळातील संघर्षवादी विचारवंत मार्क्सप्रमाणे संघर्ष हा विघटनकारी शक्ती आहे असे मानत नाही आणि डेंडार्फ आणि कोजर यांनी आपल्या सिद्धांतात संघर्षाच्या प्रक्रियेचे एकात्मता साधण्याचे स्वरूप मात्र स्पष्ट केले आहे. तर संघर्षामुळे समाजातील विषमतेच्या आणि असमानतेच्या स्थितीवर प्रकाश पडतो आणि विषमतेच्या स्थितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्याचे निराकरण होण्याचे प्रयत्न सुरू होतात. संघर्षवादी दृष्टिकोन संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोनाचा एकदम विरुद्ध आहे जर समजा त्याचं टीकात्मक परीक्षण केलं तर. कारण समाज जीवनाचे संघर्षवादी दृष्टिकोनातून अध्ययन करण्यावर काही आक्षेप घेतले जातात आणि हे मान्य केले तरी समाजव्यवस्थेचे प्रामुख्याने समाजव्यवस्थेतील परिवर्तनाचे अधिक सखोलतेने अध्ययन करण्यासाठी संघर्षवादी दृष्टिकोन हा उपयुक्त आहे असं अभ्यासकांचं मत आहे. मग यामध्ये त्यांनी प्रश्न असा टाकला की संरचनात्मक कार्यवादी आणि संघर्षवादी द्वंद्वात्मक दृष्टिकोनातील फरक. आता संरचनात्मकमध्ये काय आहे आणि संघर्षमध्ये काय आहे. समाजात समतोलाची वा स्वसंतुलनाची प्रवृत्ती असते आणि संघर्षवादामध्ये काय आहे तर समाजात नेहमी संघर्ष हे निर्माण होतच असतात, हे आपल्याला देखील माहितीच आहे.
नंतर आहे की समाजात संरचनात्मकमध्ये की समाजात असंतोषाचे व असमाधानाचे निराकरण करणाऱ्यांची यंत्रणा विकसित झालेली असते आणि संघर्षामध्ये आहे समाजात सतत संघर्ष सुरू असतो, समाज परिवर्तनशील आहे. पुन्हा आणखीन संरचनात्मकमध्ये आहे की समाजाचा प्रत्येक घटक सामाजिक स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत करतो आणि संघर्षामध्ये आहे की समाजातील अनेक घटकामुळे समाजात विघटन आणि परिवर्तन हे सुरू राहणारे असते. कारण जसा जसा समाज या ठिकाणी वाढत वाढत चालला आहे तसं तसं परिवर्तन देखील या ठिकाणी बदलतच चाललं आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांनी म्हटलं आहे संरचनात्मकमध्ये की प्रमाणके मूल्ये आणि सामान्य नैतिकतेमधून समाज बांधला गेला आणि संघर्षवादी दृष्टिकोनात म्हटलं की समाज हा शक्ती वा बलामुळे एकसंघ राहिला. सामान्य सामाजिक मूल्यांमुळे समाजात एकात्मतेची आणि सुव्यवस्थेची निर्मिती होते. नंतर आहे संघर्षामध्ये की समाजात व्यवस्था व एकात्मता कायम ठेवण्यात शक्तीची भूमिका ही महत्त्वाची असते.